यावल येथील पोलीस ठाण्यामध्ये आगामी 28 मार्च रोजी होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली। यावल पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या या बैठकीत पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी शांतता समितीचे सदस्य व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावल शहरात 28 मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे। या जयंतीनिमित्त यावल शहरातील सातोद रस्त्यावर पेठेच्या श्रीराम मंदिरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे। तेव्हा या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व या मिरवणुकीमध्ये परस्पर धर्मीयांच्या भावना कोणी दुखवणार नाही यासाठी सर्व धर्मीय बांधवांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले। या बैठकीमध्ये जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, भाजपा शहराध्यक्ष निलेश गळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शरद कोळी, संतोष खर्चे, पप्पू जोशी, भाजपाचे गोपाल सिंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी, गुलाम रसूल शेख, गफ्फार शाह, शेख हबीब, विकास मराठे, शेख याकूब, करीमुद्दीन चिरागुद्दीन, एजाज देशमुख, शेख अजहर, रफीक खान, जावेद पिंजारी, हवलदार सुशील घुगे, अनिल साळुंकेसह आदींची उपस्थिती होती। यावल हे एक शांतताप्रिय शहर आहे, तालुका आहे अशी मला माहिती आहे आणि खात्री पण आहे की सर्व शांततेमध्ये थोडं वाटतं त्यावेळेस वाटतो परंतु शेवटी हे आपलंच सण आहे। यावलमध्ये राहणारे काय काय सगळं काय यावलचेच राहणारे नागरिक बराबर है। बाहर के लोग आके थोड़े यह उत्सव करते साथ वही के लोग है ना, ये रोज़ वही एक दूसरे के साथ में मिलते जुलते रहते हैं, उनकी थोड़ा वक्त में बहुत ज़्यादा होता है। हम लोगों को थोड़ा सा संयम से काम लेना है। तो मुझे खात्री आहे मला खात्री आहे की आपण हे सगळं व्यवस्थित शांततेने पार पाडतो आणि आपला इंट्रोडक्शनची मीटिंग थोडी पुन्हा नंतर ठेवू। मला माहिती होतं की 5-5:30 हा टाईम पण मला योग्य वाटत नव्हतं, कारण मला माहिती 15-20 मिनिटांनी आपल्या नमाजचा टाईम होतो, अफ्तारीचा टाईम होतो आणि मग आपल्याला म्हणावं तसं बोलता येतं, परिचय पण करता येतो। परंतु तुमच्या सर्वांची पुन्हा हे दोनच मुद्दे महत्त्वाचे होते। पुढचं येणारे जे काय इलेक्शनचा काळ आहे त्यासाठी आपण पुन्हा मीटिंग घेऊ आणि मी सांगाल म्हणून तुम्ही शांतता ठेवाल असं मी आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। कारण मी बाहेरचा माणूस आहे, तर काही झालं माझं काय बदली होईल, मी चालला जाईल, प्रॉब्लेम तुमच्यात तयार होऊन जातो, बराबर है ना। और ऐसी भी कोई बात नहीं कि मैं बताऊँ कि आप शांतता रखने वाले, वो आप लोग भी खुद समझदार हो, मुझे बताने की जरूरत नहीं। वहाँ मुझे पता है कि आप लोगों को जिम्मेदार लोग वहाँ खड़े रहते हैं। चलो थोड़ा चाहते रहो, टाइम होता है तो हर साल में एक आध बार आता है, थोड़ा जोश तो होता ही है ना, उतना जायज़ भी है। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल।